विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा असो किंवा संयुक्त पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा असो, सर्व परीक्षेमध्ये एका टॉपिकवर 100% प्रश्न विचारला जातं, तो म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण, ज्याला ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणतो। आजच्या या 10 मिनिटाच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्राण्यांच्या वर्गीकरणाचं पूर्ण वर्णन करून देणार आहे। व्यवस्थित समजून घ्या नेमकं प्रश्न कशावर आणि कसे विचारले जातात। विद्यार्थी मित्रांनो, जर बघितलं तर प्राण्यांचं वर्गीकरण या टॉपिकवर प्रत्येक वर्षी प्रत्येक पेपरला 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात। प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना एका गुणधर्मांचा वापर केला जातो, ज्याला नोटोकॉर्ड म्हणत असतात, मराठीतून त्याला प्रष्ठरज्जू म्हणत असतो। नोटोकॉर्ड म्हणजे हा एक प्रकारचा लांब धागा आहे, जसं एखाद्या पिलरमध्ये लोखंडाचा रॉड असतो त्या पद्धतीचा हा लांब धागा आहे। ज्या प्राण्यांमध्ये हा नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो त्यांना कॉर्डेट्स म्हणत असतो, आणि ज्याच्यामध्ये हा नोटोकॉर्ड ॲब्सेंट असतो त्याला नॉन कॉर्डेट्स म्हणून ओळखलं जातं। मित्रांनो, जे नॉन कॉर्डेट्स असतात, ज्यांच्यात नोटोकॉर्ड ॲब्सेंट असतो, त्यांचं गुणधर्म जर बघितलं तर ते कमी विकसित प्राणी आहेत, कारण की त्यांच्यामध्ये शरीराला आधार देणारा हा नोटोकॉर्ड नावाचा धागा उपस्थित नसतो। जे नॉन कॉर्डेट्स असतात त्यांच्यामध्ये शोषणासाठी कल्ले किंवा फुफ्फुसं नसतात। मित्रांनो, त्यांच्यामध्ये स्पॅनल कॉर्ड सगळ्यांमध्ये असलं ज्याची गॅरंटी नाही आहे, पण ज्याच्यामध्ये का असना तर स्पॅनल कॉर्ड हे जोडीत असतं। यानंतर तो स्पॅनल कॉर्ड भरीव असतो, आणि तो जर बघितलं तर समोरच्या बाजूला असतो, यानी वेंट्रल साईडला स्पॅनल कॉर्ड असतो जर असेल तर। हृदय पण कंपल्सरी सगळ्यांमध्ये असलं ज्याची गॅरंटी नाही आहे, आणि जर असेल तर तो समोरच्या बाजूला नसून तो बॅक साईडला डॉर्सल साईडला हृदय प्रेझेंट असतो नॉन कॉर्डेट्समध्ये। हे झाले नॉन कॉर्डेट्सचे गुणधर्म। कॉर्डेट्सचे काय आहेत गुणधर्म? कॉर्डेट्समध्ये कंपल्सरी स्पॅनल कॉर्ड सगळ्यांमध्ये असतो। यानंतर जर बघितलं नोटोकॉर्ड पण काय आहे, सगळ्यांमध्ये कंपल्सरी असतं, परंतु स्पॅनल कॉर्ड जो कॉर्डेट्समध्ये प्रेझेंट असतो तो एकच असतो, तो पोकळ असतो आणि तो डॉर्सल साईडला असतो। हृदय पण कंपल्सरी कॉर्डेट्समध्ये आपल्याला आढळताना दिसतो, कारण विकसित प्राण्यांचा संघ आहे, परंतु हृदय समोरच्या बाजूला प्रेझेंट असतो। तर आजच्या या सेशनमध्ये आपण नॉन कॉर्डेट्स बघणार आहे। नॉन कॉर्डेट्सचे एकूण 10 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहेत। सगळ्यात पहिलं गट आहे प्रोटोझोआ, दुसरा आहे पेरिफेरा, तिसरा आहे सिलेंट्राटा, चौथं जर बघितलं प्लॅन्टेहेल्मिंथिस, पाचवा ॲस्कोहेल्मिंथिस, सहावा ॲनालिडा, सातवं आर्थ्रोपोडा, आठवं मोलुस्का, नववं इकायनोडर्माटा आणि 10वं हेमिकार्डाटा। हे जे 10 नॉन कॉर्डेट्सचे गट तयार करण्यात आले, हे वेगवेगळ्या गुणधर्मांच्या आधारे तयार करण्यात आलेले आहेत। सगळ्यात पहिलं जर गुणधर्म बघितलं तर या 10 संघातील प्राण्यांचं शरीराची अवस्था कशी आहे त्याला आपण बॉडी लेवल ऑर्गनायझेशन म्हणत असतो। नेमकं शरीर कोणत्या अवस्थेचं बनलेलं आहे तर बघितलं तर 4 प्रकारच्या अवस्था आपल्याला या प्राण्यांमध्ये आढळताना दिसते शरीराची। पहिली अवस्था आहे त्याला प्रोटोप्लाझ्मिक लेवल म्हणत असतो। प्रोटोप्लाझ्मिक लेवलचं शरीर आपल्याला एकपेशीय प्राण्यांमध्ये आढळताना दिसतो, यानी युनिसेल्युलर ॲनिमलमध्ये। आणि या 10 संघापैकी सगळ्यात पहिला संघ जर बघितलं तर तो कोणतं? प्रोटोझोआ। हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा आहे, प्राण्यांचा आहे, आणि या कारणामुळे यांच्यामध्ये प्रोटोप्लाझ्मिक लेवलचं शरीर आपल्याला आढळताना दिसतो। ज्या संघामधील प्राणी कोण कोण आहेत तर फॉर एक्झाम्पल अमिबा येतं, पॅरामेसियम येतं किंवा प्लाझ्मोडियम येतं। मित्रांनो, दुसरा जो गुणधर्म आहे किंवा दुसरा जो शरीराची अवस्था आहे त्याला सेल्युलर लेवलचं शरीर म्हणतो, पेशीय अवस्था। जेवढे काही बहुपेशीय प्राणी आहेत मित्रांनो, त्या बहुपेशीय प्राण्यांमध्ये सेल्युलर लेवलचं शरीर म्हणून ओळखलं जातं, आणि बहुपेशीय प्राणी हे पेरिपेरा संघामध्ये येतात। म्हणजे याचा अर्थ पेरिपेरा संघातील प्राण्यांचं शरीर सेल्युलर लेवलचं आहे, आणि ह्याच्यामध्ये कोण येतात? स्पॉन्जेस येतात, ह्याच्यामध्ये सायकॉन वगैरे येत असतात। मित्रांनो, यानंतर तिसरी अवस्था ज्याला टिश्यू लेवलचं शरीर म्हणत असतो किंवा टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन म्हणत असतो। टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन शरीर हे कोणामध्ये आढळतं? तिसरा संघ आहे ज्याला आपण सिलेंट्राटा म्हणतो, यामधील प्राण्यांमध्ये हे आढळताना दिसतं। या गटामध्ये कोणते प्राणी येत असतात तर हायड्रा येतं, जेलीफिश येतं, अबेलिया येतं, ऑरेलिया येतं, ज्यांच्यामध्ये टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशनचं शरीर आढळतं। यानंतर उरलेले जे आहेत कुठूपासून प्लॅन्टेहेल्मिंथिस, ॲस्कोहेल्मिंथिस, ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकार्डाटा, या पूर्ण उरलेल्या संघांमध्ये आपल्याला ऑर्गन लेवलचं ऑर्गनायझेशन आढळताना दिसतो, यानी अवयव अवस्था यांच्यामध्ये तयार झालेली असते। तर अशा प्रकारे हे शरीराच्या 4 अवस्था आहेत। दुसरा गुणधर्म जो आहे या संघांचा तो म्हणजे सममिती आहे। सममिती म्हणजे शरीराचे समान भाग पडतात किंवा नाही पडत असेल तर किती वेळेस पडतात, एकदा पडतात की एकपेक्षा जास्त वेळेस। यानुसार या 10 संघातील प्राण्यांमध्ये 3 प्रकारची सममिती आपल्याला आढळताना दिसते। सगळ्यात पहिला आहे असिमेट्रिकल प्राण्यांचे, असिमेट्रिकल शरीर म्हणत असतो त्याला, किंवा असममिती म्हणून ओळखलं जातं। असिमेट्रिकल शरीराचा अर्थ आहे शरीराचे कोणत्याही अँगलमधून कसंही कट केलं त्या प्राण्याला तर समान भागात शरीर विभाजन होत नाही, आणि असिमेट्रिकल संरचना
आपल्याला पहिल्या दोन संघामध्ये आढळते, ते म्हणजे प्रोटोझोआ आणि दुसरं म्हणजे पेरिफेरा। एक तर या संघामध्ये विचारतील की या संघात कोणती सममिती आढळते किंवा या संघातील प्राण्याला समोर ठेवून प्रश्न विचारले जातात। यानंतर दुसरा आहे रॅडियल सिमेट्री। रॅडियल सिमेट्रीचा अर्थ आहे एखाद्या प्राण्याला वेगवेगळ्या ॲक्सिस मधून जर कट केलं तर एक पेक्षा जास्त वेळेस समान भागात विभाजन होत असेल तर त्याला आपण म्हणत असतो रॅडियल सिमेट्री। रॅडियल सिमेट्री फक्त दोनच संघामध्ये आढळतं। एक 3 नंबरचा संघ आहे त्याला आपण सिलेंट्राटा म्हणतो आणि त्याचा एक मित्र 9व्या नंबरला राहतो ज्याला आपण इकायनोडर्माटा म्हणतो। तर अशा प्रकारे या दोन संघामध्ये आपल्याला रॅडियल सिमेट्री आढळताना दिसते आणि उरलेले बाकी सगळे जे आहेत त्यांच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री आढळते। बायलॅटरलचा अर्थ आहे फक्त एकाच ॲक्सिस मधून फक्त एकदाच समान भाग होणार। फॉर एक्झाम्पल मानवाचा बघा, या सेंटर मधून कट केलं तर एकदाच समान भाग होतात, ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही ॲक्सिस मधून होत नाही। मग बायलॅटरल सिमेट्री कोणामध्ये आहे तर मी काय सांगितलं, पहिल्या दोघांमध्ये काय असणार आहे असिमेट्रिकल, कोणाकोणामध्ये प्रोटोझोआ आणि पेरिफेरा। यानंतर 3 नंबरचा सिलेंट्राटा आणि त्याचा मित्र 9व्या नंबरचा फ्लॅट मध्ये राहतो म्हणजे कोण इकायनोडर्माटा, या दोघांमध्ये रॅडियल। उरलेले सगळे आहेत त्यांच्यामध्ये बायलॅटरल आढळतं, ज्याच्यामध्ये कोण कोण येईल बायलॅटरल मध्ये, प्लॅन्टीहेल्मिन्थिस येतात, ॲस्कोहेल्मिन्थिस येतं, अनालिडा येतं, आर्थ्रोपोडा येतं, मोलुस्का येतं आणि 9व्या नंबरचं येत नाही कारण तो तिकडं रॅडियल मध्ये गेला आणि 10व्या नंबरचं हेमिकार्डाटा येतं। तर अशा प्रकारे या सगळ्यांमध्ये बायलॅटरल आढळते। तर कसं लक्षात ठेवणार, पहिल्या दोघांमध्ये असिमेट्री, तिसरं आणि तिसऱ्याचं मित्र 9, या दोघांमध्ये काय रॅडियल, उरलेल्या सगळ्यांमध्ये मित्रांनो माहित आहे का बायलॅटरल, पहिल्या दोघांमध्ये असिमेट्री। तर हे यानंतर याच्या व्यतिरिक्त आणखी एक गुणधर्म आहे त्याला बॉडी कॅव्हिटी म्हणत असतो किंवा देहगुहा म्हणत असतो। बॉडी कॅव्हिटीचा अर्थ आहे की अन्ननलिका आणि शरीर या दोघांमध्ये मोकळी जागा आहे किंवा नाही आहे। तर असेल तर पूर्ण मोकळी जागा आहे की काही प्रमाणात अटॅच आहे, यानुसार बॉडी कॅव्हिटी 3 प्रकारची आपल्याला आढळते। जर बॉडी कॅव्हिटी जर ॲब्सेंट असेल तर त्याला असिलोमेट म्हणतात, बॉडी कॅव्हिटी जर आभासी असेल तर त्याला स्युडोसिलोमेट म्हणतात आणि बॉडी कॅव्हिटी जर प्रेझेंट असेल तर त्या शरीराला सिलोमेट म्हणून ओळखत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो पहिले जे 4 संघ आहेत ज्याच्यामध्ये प्रोटोझोआ, पेरिफेरा, सिलेंट्राटा आणि प्लॅन्टीहेल्मिन्थिस या चौघांमध्ये बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असते, म्हणून या चौघांच्या शरीराला असिलोमेट प्रकारचे शरीर म्हणून ओळखत असतो। आणि या व्यतिरिक्त 5वा जो संघ आहे त्याला आपण ॲस्कोहेल्मिन्थिस म्हणत असतो, ह्यांच्यामध्ये आभासी बॉडी कॅव्हिटी असते ज्याला आपण स्युडोसिलोमेट म्हणत असतो। आणि 6व्यापासून अनालिडापासून ते आर्थ्रोपोडापर्यंत म्हणजे अनालिडापासून हेमिकार्डाटापर्यंत ज्याच्यामध्ये अनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकार्डाटा 6 ते 10 पर्यंत संघ बघितलं तर याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते ज्याला आपण सिलोमेट प्रकारचं शरीर म्हणतो। तर अशा प्रकारे हे 3 गुणधर्म बघितलं। यानंतर बघा 4थं गुणधर्म आहे, जेवढे काही प्राणी आहेत त्यांचं शरीर तयार होत असताना एकतर शरीर यांचं 2 लेयर पासून तयार होतो किंवा 3 लेयर पासून। जर या प्राण्यांचं शरीर 2 लेयर पासून तयार होत असेल तर त्याला डिप्लोब्लास्टिक म्हणतात आणि 3 लेयर पासून तयार होत असेल तर त्याला ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो पहिले जे 3 संघ आहेत कोणकोणतं, प्रोटोझोआ, पेरिफेरा आणि सिलेंट्राटा, या तिघांमध्ये जर बघितलं तर 2च लेयर पासून यांचं शरीर तयार झालंय, म्हणून या तिघांच्या शरीराच्या संरचनेला डिप्लोब्लास्टिक संरचना म्हणतो। उरलेल्या सगळे प्लॅन्टीहेल्मिन्थिस पासून ते हेमिकार्डाटापर्यंत म्हणजे कोण, प्लॅन्टीहेल्मिन्थिस, ॲस्कोहेल्मिन्थिस, अनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकार्डाटा या सर्व संघांमध्ये 3 लेयर आढळतात, म्हणून यांच्या शरीराला ट्रिप्लोब्लास्टिक लेयरचं शरीर म्हणून ओळखलं जातं। तर हे 4 गुणधर्म झाले। 5वा गुणधर्म जर बघितलं तर सेगमेंटेशन कोणामध्ये आढळतं आणि अनसेगमेंटेशन। सेगमेंटेशनचा अर्थ आहे की त्यांचं शरीर वेगवेगळ्या भागात विभागलंय काय। फॉर एक्झाम्पल जसं एखादा बाहुलीला घ्या तुम्ही, बाहुलीचा हात बाजूला निघत असेल, पाय बाजूला निघत असेल, डोकं बाजूला निघत असेल तर त्याला आपण सेगमेंटेशन म्हणतो। मानव पण सेगमेंटेशन मध्ये येतं का, कारण मानवाचा हात इथून बाजूला इझिली काढता येतं, इथून हात बाजूला काढता येतं, हात या ठिकाणापासून हात बाजूला काढता येतं। नुसतं मानवाचा जर सापळा रचला, स्केलेटन काढलं तर आपल्याला कळतं की हात वेगळे आहेत, पायाचे भाग वेगळे आहेत, सगळे वेगळे आहे, याला म्हणत असतो आपण सेगमेंटेशन। आता सेगमेंटेशन कोणामध्ये आढळतं, एकूण 10 संघापैकी फक्त दोघांमध्येच आढळतं। एक असणार आहे अनालिडा संघातील प्राणी ज्याच्यामध्ये गांडूळ येतं किंवा लीच येतं ज्याला जळू म्हणतो, आणि दुसरा संघ आहे आर्थ्रोपोडा ज्या कीटकांचा गट म्हणून ओळखला जाते, ज्याच्यामध्ये झुरळ वगैरे येतं, खेकडा वगैरे येतं। बघा ना, खेकडाचे पाय वगैरे बाजूला काढता येतं म्हणून हे सेगमेंटेड आहे। मग हे 2 संघामध्येच आपल्याला सेगमेंटेशन आढळताना दिसतो। बाकी उरलेल्या सर्व संघामध्ये आपल्याला अनसेगमेंटेशन संरचना आढळताना दिसतं मित्रांनो।
तर अशा प्रकारे हे सेगमेंटेशन लक्षात ठेवा. फक्त दोघांमध्येच खंडीभवन यांनी सेगमेंटेशन, उरलेल्या सगळ्यांमध्ये अनसेगमेंटेशन. यानंतर बघा पुढचं 5वं गुणधर्म बघितलं तर पचन संस्था कोणामध्ये असते कोणामध्ये नसते. पहिले जे 2 संघ आहेत प्रोटोझोआ आणि पेरिफेरा, या 2 संघामध्ये पचन संस्था अब्सेंट असते मित्रांनो. यानंतर नंतरचे जे 2 संघ आहेत कोण कोण तर सिलेंट्राटा आणि प्लॅन्टीहेल्मिन्थिस, या 2 संघामध्ये पचन संस्था यानी डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट असते. आणि उरलेले तिथून पुढं म्हणजे ॲस्कोहेल्मिन्थिस पासून ते हेमिकार्डाटापर्यंत या सगळ्यांमध्ये पचन संस्था ही कंप्लीट प्रकारची आढळते. म्हणजे कोणापासून ॲस्कोहेल्मिन्थिस, ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकार्डाटा या सगळ्यांमध्ये पचन संस्था कंप्लीट स्वरूपाची आढळताना दिसते आपल्याला. यानंतर जर बघितलं आणखी कोणतं रक्ताभिसरण संस्था आणि शोषण संस्था कोणामध्ये प्रेझेंट असते आणि कोणामध्ये ॲब्सेंट असते. पहिले 1 ते जे 5 संघ असतात कोण कोण प्रोटोझोआ, पेरिफेरा, सिलेंट्राटा, प्लॅन्टीहेल्मिन्थिस आणि ॲस्कोहेल्मिन्थिस, या 5ही संघामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम ॲब्सेंट असते. 6 पासूनचे 10 संघ असतात कोण कोण ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकार्डाटा, या सगळ्यांमध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो रक्ताभिसरण आणि शोषण यानी काय सर्क्युलेटरी आणि रेस्पिरेटरी सिस्टीम आपल्याला प्रेझेंट आढळताना दिसते. तर अशा प्रकारे जर बघितलं एकूण हे 7-8 गुणधर्म आहेत. सगळ्यात पहिलं गुणधर्म सांगितलं शरीराची अवस्था, दुसरं गुणधर्म सांगितलं सममिती, तिसरं गुणधर्म सांगितलं बॉडी कॅव्हिटी, चौथं गुणधर्म सांगितलं जर्मिनल लेयर ज्याला जनन स्तर म्हणत असतो, 5वं गुणधर्म सांगितलं पचन संस्था, 6वं गुणधर्म सांगितलं रक्ताभिसरण, 7वं गुणधर्म सांगितलं शोषण आणि 8वं गुणधर्म सांगितलं सेगमेंटेशन. डिटेल ह्याचं लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलला काय दिलेलं आहे, एकदा डिटेल जाऊन बघा, ज्याच्यामध्ये 1 तासाचा लेक्चर आहे. एवढं डेटाबेस 1 तासामध्ये घेतलेलं आहे, पण हे वेळेवर रिव्हिजन व्हावं म्हणून हे लेक्चर कव्हर केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो आपलं एक पुस्तक आलेलं आहे, पुस्तक आवर्जून बघा एकदा, कारण जसं मी तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीनं कट टू काय डिवाइड करून डेटा दिलेला आहे, आवर्जून त्याचा फायदा होईल. तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या काळात आणखी छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो, तसेच लॉंग व्हिडिओ घेऊन येतो, जेणेकरून की राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेला याचा फायदा होईल. तर चालतं, या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.